नमस्कार. आज मी बनवणार आहे ओल्या नारळाची अशी एक रिच आणि स्वादिष्ट खीर, जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रॉयल केशर कोकोनट खीर नक्की करून बघा. मी ओलं नारळ घेतलं, त्याचं वरचं कवर काढून घेतलं. त्यानंतर मी बारीक किसणीवर किसून घेतलं त्याला. त्यानंतर मी कढई ठेवली गॅसवर. त्यात दूध घेतलं मी. दुधाला उकळी येईपर्यंत ठेवलं गॅसवर. तुम्ही बघू शकता नारळ पण किसून झालं आहे आपलं. त्यानंतर दूध घेतलं. त्यात तुमच्या अंदाजीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. उकळी आल्यानंतर मी त्यात केशर टाकलं थोडं. त्यानंतर मिल्क पावडर आहे ना, ती दुधात मिक्स करून टाकली. नक्की ट्राय करून बघा. आज एकादशी आहे, तर एकादशीला पण तुम्ही बनवू शकता ही खीर. अगदी झटपट होणारी आहे. तुम्ही बाकीचे तांदळाचे शेवयाची ती खीर खाल्ली असेल, ही नक्की करून बघा. उपवासाला देखील चालते. मिल्क पावडर आणि दूध मिक्स केलेलं ते टाकून घेतलं मी त्यात आणि चांगलं मिक्स करून घेतलं. ते उकळी आल्यानंतर मी त्यात किसून घेतलेलं ते नारळ आहे, ओलं नारळ, ते टाकून घेतलं. ते मिक्स केलं, त्याला पण छान उकळी येऊ दिली. आणि त्यानंतर आपले ड्रायफ्रूट्स असतात ना, ते टाकून घेतले. त्यात वेलची टाकली आणि छान 5 मिनटं आटेपर्यंत ठेवलं आहे. नक्की ट्राय करा. अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी खीर आहे ही. एकादशी आहे तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मिल्क पावडरऐवजी तुम्ही मावा देखील टाकू शकतात. नक्की ट्राय करा. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह.